साठी इथलाच दगड फोडून वापरलाय, पण हा दगड मात्र चिरा मात्र त्यावेळी बाहेरनं आणण्यात आला होता. बरोबर. हां, म्हणजे ही पण एक टेक्नॉलॉजी आहे सचित्र दगड वापरण्याची. ही आहे साखर विहीर ना, ती आपण बघितली दूध विहीर, ही आहे साखर विहीर. खरोखरच आश्चर्य. समुद्राच्या मध्यभागी हा किल्ला आहे आणि इथे गोडं पाणी आहे बारमाही. ही साखर विहीर आहे, सध्या झाकून ठेवली. ही आहे साखर विहीर. ही पाण्याची लेवल जवळपास किती 15 फुटावरती आहे ना. हे मे महिन्यापर्यंत किती असतं पाणी? असं एकतरी 7-8 फूट राहतं पाणी. अरे वा. हे सगळं बांधकाम पुरातन आहे, त्याच्यामध्ये काय टचिंग नाही आता. हे जुन्या काळातलेच विहीर आहे सगळे. साखरवीच्या समोरच हा जो चौथरा दिसतो आपल्याला, चुन्याच्या बांधकामाची ही जी पट्टी दिसते आपल्याला इथे, ओके. इथे शिवाजी महाराजांच्या राजदरबाराची इमारत उभी होती, ज्याला सदर किंवा सभामंडप म्हटलं जातं. बरोबर आहे. इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी इथल्या इमारती उद्ध्वस्त केल्या, त्यात सदर सुद्धा त्यांनी उद्ध्वस्त केली. ओके. त्याचा फक्त आता चौथरा तेवढा दिसतोय आपल्याला. तर इथे दूधविरीच्या बाजूला हे जे दोन पडलेले खांब दिसतात आपल्याला, ह्या ज्या दोन पडक्या भिंती आहेत तिथे, हे शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचं मुख्य प्रवेशद्वाराचे दोन खांब आहेत. याच्या पाठीमागे राजांचा वाडा होता त्यावेळी. हा सुद्धा पूर्णपणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केल्यामुळे त्याचे फक्त आता भग्नावशेष तेवढे बघायला मिळतात इथे आपल्याला. ओके. आणि त्यावेळेस एक छोटंसं फुलाचं नक्षीकाम इथे आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी. हे दगडामध्ये कोरलं, चुन्यामध्ये आहे. ओके, म्हणजे त्यावेळी हा पूर्ण नक्षीकामाने भरलेला होता. याच्यात हे बांधकामातला चुना वगैरे आपल्याला इकडे बघायला मिळतो. ओके. अजून आहे त्यावेळीचं राजवैभव आपल्याला ह्या कमळावरून लक्षात येतं. छान. आता आपण साखर विहीर आणि दूध विहीर या ठिकाणावरून चाललो आहे पुढे. 34 एकरमध्ये हा किल्ला आहे. तुमच्यापर्यंत आम्ही जास्तीत जास्त माहिती पोचवतो या व्हिडिओच्या माध्यमातून. सिंधुदुर्ग किल्ल्याची सर्वात जास्तीत जास्त माहिती. दही बाग. हे दही विहीर आहे. ओके. पण दूध आणि साखर विहीर बघितली, तिसरी विहीर आहे दही. ती सुद्धा बारमाही विहीर. हां, बारमाही विहीर. तिन्ही विहिरींचं बांधकाम सारखंच आहे. पाणी अडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत पावसात तिन्ही विहिरी अगदी वरच्या पायरीपर्यंत पूर्ण पाण्यानं भरलेल्या असतात. ओके. जवळपास किती 22 कुटुंबामध्ये किती लोक असतील या किल्ल्यावर? 30-40 लोक कायम वास्तव्याला आहे तिकडे. ओके. रोजगाराचं काही साधन नसल्यामुळे जास्तीत जास्त लोक कामानिमित्त बाहेरगावी मुंबईला वगैरे. शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेल्या किल्ल्यापैकी आहे काय, म्हणजे एक प्रतापगड स्वतः बांधला शिवाजी महाराजांनी, आणि सिंधुदुर्ग जो महाराजांनी स्वतःहून बांधला. रायगड बांधला, पण त्या ठिकाणी रायगडच्या ठिकाणी रायरी नावाचा किल्ला होता पुढे. ओके. पायाभरणी करून बांधलेले दोन किल्ले म्हणजे प्रतापगड एक आणि हा सिंधुदुर्ग. ओके. विस्तीर्ण किल्ला. आता आपण आलोय भवानी मंदिर. शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे तुळजा भवानी माता. मंदिराची थोडीफार डागडुजी झाली, पण आतली मूर्ती मात्र शिवकालीन आहे. दर्शन करू. ही आहे श्रीदेवी भवानीची मूर्ती. काळ्या दगडातील चतुर्भुज अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे.
शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पायाभरणीचा जो समारंभ झाला त्यावेळीच भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना केली, म्हणजे 25 नोव्हेंबर 1664. ओके. म्हणजे आताच 25 नोव्हेंबर 2020ला या मूर्तीला 355 वर्ष पूर्ण झाली. ओके. पुरातन मूर्ती. तर हे आहे भवानी मंदिर. ही आपल्याला दिसते ती सिंधुदुर्गाची मजबूत तटबंदी. जवळपास 400 वर्ष हा किल्ला समुद्राला म्हणजे समुद्रामध्ये एवढा अभेद्यपणे उभा आहे. आपण आता इकडून आलो आहे, भवानी मंदिर होते इकडे. आता या ठिकाणी आपण या दिशेला चाललो आहे. इकडे बुरुज आहे, तो आपण बुरुज पाहूया. हा आहे टेहाळणी बुरुज. या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दिसतोय. बुरुजाच्या मध्यभागी ध्वजस्तंभ आहे. आपण तिकडे उभे आहोत. हा टेहळणी बुरुज आहे. ओके. इथं उभं राहिल्यामुळे आपल्या सैनिकांना पूर्ण परिसरावरती नजर ठेवता येत होती, ज्यात सगळ्यात महत्त्वाचं अरबी समुद्र आहे. ओके. कारण परकीय सत्तांची जहाजं त्यावेळी समुद्रावरूनच ये जा करायची, त्यांचे हल्ले वगैरे होण्याची शक्यता असायची. ओके. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा बुरुज इकडे उभारलेला आहे. ओके. आणि समजा एखादा हल्ला कधी झालाच किल्ल्यावर, तर मग तशा हल्ल्यात आतल्या इमारतींचं नुकसान होऊ नये म्हणून किल्ल्याच्या या मागच्या भागात काही इमारती वगैरे बांधल्याच नव्हत्या. ओके. पूर्णपणे मोकळा परिसर दिसतो आपल्याला, काही ठिकाणी दगड वगैरे, पण इमारतींचं बांधकाम दिसत नाही. हां. म्हणजे युद्धाच्या वेळी जर एखादा तोफेचा गोळा आत पडला तर त्यात इमारतींचं नुकसान होऊ नये म्हणून. ओके. म्हणजे ही बाजू अरबी समुद्राकडून समोरची आहे. हां, म्हणजे इथून आक्रमण जास्त होणार. अपोजिट साईडला इकडे मालवण. बरोबर. तिकडे खाडीसारखा भाग आहे, म्हणजे समुद्र आहे पण छोटा आहे तो. तिकडे मोठी जहाज येऊ शकत नाही. बरोबर. इकडे हा समोर सगळा मालवणचा भाग आहे. मालवणमध्ये मराठ्यांचं राज्य आणि किल्ला पण मराठ्यांचा, त्यामुळे मालवणकडनं किल्ल्यावर हल्ला होण्याची शक्यता नव्हती. आणि त्यामुळे त्यावेळेच्या सगळ्या महत्त्वाच्या इमारती या पहिल्या भागात होत्या. हे जंगल वाढलेला भाग दिसतोय, राजांचा वाडा, दरबार, ते सगळं या ठिकाणी या साईडला. बाकी अन्नधान्य आणि दारूखाण्याची कोठारं, सरदारांचे वाडे, सैनिकांच्या छावण्या, खलबतखाने, कचेऱ्या, भटारखाने, अशा सगळ्या इमारती या भागात होत्या. ओके. म्हणजे हा परिपूर्ण किल्ला होता, सर्व होतं या ठिकाणी. पूर्ण. शिवाजी महाराजांच्या काळात सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा आरमाराचं प्रमुख केंद्र होतं. ओके. 1689ला राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्र्यांची नेमणूक केल्यानंतर आरमार प्रमुख म्हणून, त्याच्यानंतर विजयदुर्ग हे मराठा आरमाराचं प्रमुख केंद्र झालं कान्होजी आंग्र्यांच्या काळात. ओके. त्याच्या शिवाजी महाराजांच्या काळात मराठा आरमाराचे नौदल प्रमुख होते दौलत खान. ओके. त्यांच्यासोबत मायनाक भंडारी आणि दर्या सरंग सुद्धा इथलं काम बघत होते. दौलत खान, मायनाक भंडारी आणि दर्या सरंग. ओके. म्हणजे सुरुवातीला जेव्हा स्थापन केलं तेव्हा नौदलाचं प्रमुख हे स्थान सिंधुदुर्ग होतं, त्याच्यानंतर विजयदुर्ग. संपूर्ण किल्ला दिसतो इथून.
म्हणून याला टेहाणी बुरुज म्हणतात. इथून संपूर्ण किल्ल्यावर नजर ठेवली जायची त्यावेळी. या ठिकाणी आपल्याला जे दगड दिसतात पाठीमागे, हां हां म्हणजे सुरुवातीला बोललो की किल्ल्याच्या बांधकामासाठी जो दगड फोडून वापरला गेला, हां हां इथलाच दगड फोडून बांधकामासाठी वापरला. त्याच्यामुळे काम 2.5 वर्षात पूर्ण झालं होतं. ओके. बांधकाम सुरू असताना शिवाजी महाराजांच्या बाहेर मोहिमा सुरूच असायच्या. हिरोजी इंदुलकर त्यावेळी किल्ल्याचं बांधकाम करत होते, पण राजे बाहेर कुठेही असले तरी त्यांचं खूप बारीक लक्ष किल्ल्याच्या बांधकामाकडे असायचं. ओके. आणि खूप वेळा असं व्हायचं की राजांकडनं काही खलिते, काही पत्र इंदुलकरांना इथे यायची आणि त्यात काही सूचना केलेल्या असायच्या. तशाच एका खलित्यात राजाने इंदुलकरांना असं लिहिलंय की बेटावरचं हे दगड फोडताना काही ठिकाणी खड्डे पडतील, ओके. तिथे तलाव बांधून घ्या, हां हां त्यात पावसाचं पाणी साठवू द्या आणि ते साठलेलं पाणी वापरून किल्ल्याचं बांधकाम करा. विहिरींचं पाणी सैनिकांना फक्त पिण्यासाठी. ओके. राजांच्या सूचनेप्रमाणे इंदुरकरांनी 4 तलाव किल्ल्यात बांधून घेतलेली. आपण इकडे बघू शकतो, पावसात पूर्णपणे भरलेली असतात, ती पण सध्या कोरडीच आहे. ओके. हे 4 तलाव त्यांनी बांधून घेतले. त्यामध्ये पावसाचं पाणी साठवून त्याचा बांधकामाला वापर केला जातो. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय नाही. होऊन बरोबर. बरं, त्यावेळी सिमेंट नव्हतं, कॉन्क्रीट म्हणून चुन्याचा वापर केला जायचा. हां हां चुना, गूळ, शिस आणि वाळू हां. ह्या गोष्टी मिक्स करून ते मिश्रण कॉन्क्रीट म्हणून वापरलं जायचं. ओके. तर तिथे एक समोर एक काळा दगड दिसतो चौकोनी आकाराचा. हां हां हां. तो काळा दगड त्यावेळेच्या शिल्लक राहिलेल्या कॉन्क्रीटचा साठा आहे, ओके. राहिलेल्या चुन्याचा साठा. आणि त्याच्यावरती काही बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण पण दिसतील आपल्याला, ते आपण जवळ नंतर बघूया. इंग्रजांच्या काळात कदाचित दगडाच्या समोरचा मोकळा परिसर हा गोळाबारीचा सराव करण्यासाठी वापरला जात असेल. फायर रेंज म्हणून यूज केला. फायरिंग रेंज म्हणून यूज केला जात असेल. त्या सरावाच्या वेळी झालेले ते गोळ्यांचे निशाण असतील त्या ठिकाणी. ओके. त्यानंतर त्याच्या बाजूलाच इकडे एक छोटासा वाळूचा किनारा दिसतो आपल्याला. काही माणसं उभी आहेत त्या ठिकाणी. तिथे येण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे. त्या किनाऱ्याला राणीची वेळा म्हटलं जातं. ओके. राणीची वेळा किंवा राणीचं बीच म्हणू शकतो आपण. शिवाजी महाराजांचे छोटे मुलगे राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी तारा राणी. तारा राणी 1707 मध्ये 4 महिने किल्ल्यावर वास्तव्याला होत्या. ओके. वाड्यात त्या राहायच्या आणि संध्याकाळच्या वेळी आपल्या मैत्रिणींसोबत तारा राणी तिथे जाऊन बसायच्या, फेरफटका मारायच्या. किल्ल्यातलं त्यांचं अत्यंत आवडतं ठिकाण होतं ते. कदाचित त्यांचीच आठवण म्हणून त्या ठिकाणाला ते नाव दिलं असावं, राणीची वेळा. आत येण्यासाठी एक छोटा दरवाजा सुद्धा आहे. किल्ल्याचा पूर्ण परिसर 48 एकरचा आहे. ओके. 3.5 किलोमीटर लांबीची भिंत या किल्ल्याची. भिंतीची उंची सरासरी 40 फूट होती, रुंदी 8 ते 10 फूट. ओके. एक आरामात वरनं चालता येत होतं इथे. हां हां. या तडभिंतीला मजबूतीसाठी 27 ठिकाणी बुरुज आहेत. ओके. आणि आपल्या सैनिकांना चढउतार करता यावं म्हणून 45 ठिकाणी दगडी जिन्यांची सोय पण करण्यात आली. म्हणजे पूर्ण तटबंदीला 45 जिने आणि 27 बुरुज. ओके. हे आपल्याला बऱ्यापैकी सगळे बुरुज दिसत आहेत इथून. पूर्ण तटबंदी आहे. 3.5 किलोमीटर ना? 3.5 किलोमीटरची तटबंदी. आता आपण चाललोय किल्ल्याच्या तटबंदीवरती. जवळून पाहूया तटबंदी. हेच ते तळ जे आपण वरून पाहिलं. या तळ्यामध्ये पावसाचं पाणी साचून त्याचा वापर बांधकामासाठी करायची, जेणेकरून विहिरीतलं पाणी वापरलं जाऊ नये. कारण पिण्याच्या पाण्याचा अपव्यय त्यावेळी परवडण्यासारखा नव्हता. किल्ल्यावरती पाणी आणणं खूप मुश्किल गोष्ट होती. त्यामुळे या तलावामधलं पाणी वापरलं जायचं बांधकामासाठी. आता आपण तटबंदीकडे चाललो. समोर दिसते ती सिंधुदुर्गची अभेद्य तटबंदी. 400 वर्ष समुद्राला पुरून उरलेली, मजबूत. आपण त्याची मजबूती जवळून पाहूया. क्या बात आहे, खरोखरच मजबूत आहे. अभेद्य म्हणजे सिंगल दगड नाही, ते जवळपास 10 फूट रुंद असेल. 9 ते 10 फूट ना? हे किती रुंदी आहे याची? 10 फूट रुंद तटबंदी. पूर्ण दगडाने भरलेली आहे. मोठमोठे दगड, म्हणजे बाहेरच्या बाजूला मोठे दगड आहेत, या बाजूला मोठे दगड आहेत, मध्ये काही छोटे दगड, मीडियम साईज दगड भरून ही पूर्ण तटबंदी. इथे आपल्याला दिसतात मोठे दगड. म्हणजे
नैसर्गिक खडकाचा वापर करून हा किल्ला त्यावेळी महाराजांनी बनवला. हे दिसते ते खाली खडक दिसते, ते नैसर्गिक आहे पायाकडे. त्याच्यावरती बरोबर म्हणून हा किल्ल्याचा आकार वेडावाकडा आहे. त्याचं कारण त्यांनी त्या खडकाचा पूर्ण वापर केला. म्हणजे जसं खडक होतं तसा किल्ला बनवला. त्या खडकाच्या शेपनुसारचा पूर्ण किल्ला बनला आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याचा आकार हा थोडा वेगळा आहे. म्हणजे ओबडधोबड म्हणता येणार नाही, पण त्या खडकानुसारच आहे. म्हणजे त्यांनी पूर्ण खडकाचा वापर केला. 47 एकर. हे आतमध्ये खडकाचा काही भाग दिसतोय. मग असंच खडक पूर्ण समुद्रात पण आहे. आणि त्या खडकावरती बनला आहे अभेद्य मजबूत सिंधुदुर्ग किल्ला. आता आपण तटबंदीवरून चालतोय. 10 फूट रुंद 3.5 किलोमीटरची तटबंदी आहे. म्हणजे किती दगड वापरले असेल त्यावेळी. आणि बाहेरच्या दगडाची साईज बघा, तुम्हाला लक्षात येईल. खूप मोठी साईज आहे. हे जवळपास 2 फूट बाय 3 फूट असे मोठमोठे दगड आहेत. ते नॅचरल स्टोन. सुंदर. हा आहे बुरुज, आपल्याला जवळून दिसतोय. असे टोटल किती बुरुज आहे? 27 बुरुज आहेत असे. पूर्ण 3.5 किलोमीटर तटबंदीला 27 बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजावरती तोफा असायच्या त्यावेळी. आणि तोफा प्रत्येक बुरुजावरती कशी चौकी उभारली जायची. त्या हां हां. सैनिकांना विश्रांतीची व्यवस्था किंवा तोफांसाठी लागणारा दारुगोळा ओके. इथे ठेवला जायचा. ही जागा टेहळणी आणि तोफा दोघांसाठी ना. इथून तोफ डागली जायची. समोरचं जहाज आलं तर इथे असलेली तोफ त्याच्यावर डागली जायची. ही तोफा लावण्यासाठीच गॅप आहे. टेहळणी प्लस तोफा. हा आहे तो बीच, तारा राणी बीच. आपण तिकडे जातोय आता. आपण पर्यटक बघतोय या किल्ल्याच्या भिंतीवरून चालतायत. पावसाचे 3 ते 4 महिने वगळून पूर्ण वर्षभरात जवळपास 3 ते 3.5 लाख पर्यटक या किल्ल्याला भेट देतात. आणि सगळे शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आपले मावळे या किल्ल्यांना भेट देतात आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून पाहतात. आता आपण चाललो आहे अंधार कोठडी. या किल्ल्यामधली अंधार कोठडी आहे, त्या ठिकाणी चाललो आहे. त्यावेळी शिवरायांचे मावळेसुद्धा असेच या तटबंदीवरून चालायचे आणि या किल्ल्यावरती पहारा द्यायचे. हे आहे अरबी समुद्राचं निळं पाणी. इथे तळसुद्धा दिसतो. म्हणजे किती स्वच्छ पाणी आहे पहा. पूर्ण स्वच्छ पाणी आहे इथे. हा दरवाजा आहे तारा राणी बीचकडे जाणारा. आपण नंतर जाऊया त्या ठिकाणी. इथे जरा भिंत जास्त जाड दिसते. म्हणजे जाडी वाढली भिंतीची. जवळपास 14 फूट जाडीची आहे. कारण हा समुद्राच्या समोरील भाग असल्यामुळे इथे जाडी वाढवली आहे. कारण मोस्टली आक्रमणं व्हायची ती ह्याच भिंतीवर यायची. त्यामुळे त्याची मजबूती अजून वाढवली आहे. इथे जवळपास 15-16 फूट रुंद आहे. तिकडची तटबंदी 10 फूट दिसत होती अंदाजे. हे 15-16 फूट रुंदीचं इथे रुंदी वाढली आहे. 15 ते 16 फूट रुंद दिसते. समोरची गॅप दिसते.
तसे 40 टॉयलेट बांधलेले पूर्वी. ओके, ते समोर गॅप दिसतं ते टॉयलेट आहे त्यावेळेचं. त्याची पण व्यवस्था महाराजांनी कशी केली. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले 2 परिपूर्ण किल्ले आहेत. म्हणजे सर्व गोष्टी आहेत त्या किल्ल्यांवरती, कारण दोन्ही आरमाराची आपल्या नेव्हीची त्यावेळेच्या राजधानी होती दोन्ही ठिकाणी. सुरुवातीला सिंधुदुर्ग किल्ला आणि त्यानंतर विजयदुर्ग किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या काळात. हा बुरुज आहे, जवळपास 25 फूट रुंद आहे. या ठिकाणी मोठमोठ्या तोफा ठेवायचे त्यावेळी. मजबूत बुरुज आहे. ही आहे अंधार कोठडी. या ठिकाणी अंधार कोठडी आहे. ओके. त्यावेळी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना हम्म. या ठिकाणी ठेवण्यात यायचं आणि ते लावायला मोठी एक मोठा दगड होता, तो सध्या गहाळ झाल्यामुळे हां. त्याचा दरवाजा उघडाचा आहे. ओके, पण आज जाऊन बघू शकतो. ठीक आहे. आपण चाललोय अंधार कोठडीमध्ये. ओके, ही जवळपास 8 बाय 10ची रूम आहे. तिथे जे कैदी राहायचे त्यांना ऑक्सिजनसाठी हे 2 झरोके ठेवलेले आहेत. ओके, ज्यावेळी दरवाजा बंद व्हायचा तेव्हा इथून त्यावेळी. आणि हे वरचं बांधकाम आपल्याला दिसते, एक विशिष्ट पद्धतीने दगडांची रचना केलेली आहे. हो, आणि दगडी छतच आहे पूर्ण. दगडी छत आहे. ग्रीपचा वापर करून दगड और म्हणजे इंटरलॉक केले जवळपास ते. छान. हा पण एक स्थापत्य क्षेत्राचा उत्कृष्ट नमुना आहे. ह्या मोठ्या दगडांवरती पूर्ण छताचं वेट आहे. म्हणजे ह्याच्यावरती बुरुज आहे. इथे या भिंतीवरती ह्या ज्या चौकोनी खिडक्या दिसतात, हम्म, हम्म. इथे तोफा ठेवल्या जायच्या ओके. आणि तोफा फायर केल्यानंतर बॅग यायची. हम्म, तसं येऊ नये म्हणून, जास्त तोफ मागे जाऊ नये म्हणून हम्म. बाजूला असे 2 दगड आहेत. हम्म. ह्या दगडांना साखळदंडानं तो बांधली बांधली जायची. ओके. आणि बाजूला आपण बघू शकतो त्यावेळी फायरिंगसाठी पण काही होल दिलेले आहेत. बंदुकांना मारा करण्यासाठी होल आहे, त्यांना जंग्या म्हटलं जातं. हां हां. इथून इथून वेगवेगळ्या अँगलनं होल ठेवलेले आहेत पूर्ण ओके. किल्ल्याच्या भिंतीला. म्हणजे बंदूकवाला सुरक्षित राहून समोर मारा करत असे. मस्त थंड हवा येते इथं. थंडगार हवा समोरच. नॅचरल AC. आता आपण चाललो आहे लाईट हाऊसकडे. या किल्ल्यावरती लाईट हाऊस पुन्हा लाईट हाऊस पण आहे, मच्छीमार बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी. हे मिनी लाईट हाऊस. लाईट दिसते ती. बंदर विभागात ही लाईट असे समोर जाणाऱ्या जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी लावली आहे. हा आहे अथांग अरबी समुद्र. तटबंदी पाहिली किल्ल्याची. ही आहे किल्ल्याची तटबंदी. आता आपण खाली चाललो आहे. ही त्यावेळीची खाली उतरण्याची वाट आहे मावळ्यांची. म्हणजे शत्रूच्या सैन्यांना इथून जाणं कठीण असेल त्यावेळी.
जेमतेम एक माणूस जाईल एवढीच वाट आहे. त्याच्यात काय म्हणतात टोका मोड असा त्याच्यामध्ये कसं 2 दगड ठेवले पाय ठेव आउटलेट समुद्रात सोडले आणि राईट साईडला एक छोटं बौलो असा म्हणजे कसं दिवो वगैरे ठेवू शकतो. हां हां तो एक घ्यावा ठीक एकच आहे. जाऊ शकतो. ठीक आहे. आतमध्ये काय नाही कुठे आहे अरे नाही काय नाही टेन्शन नाही. जाऊ एक ना बॅग बॅग घेच तू टेन्शन नको काय. आता आपण पाहतो किल्ल्यावरील अजून एक व्यवस्था त्यावेळेचं टॉयलेट. हे त्यावेळेचं नॅचरल टॉयलेट आहे. इकडे समुद्र आहे मागे तर त्यावेळी दिवा ठेवला जायचा इथे आणि हे त्यावेळेचा कमोड. म्हणजे किल्ल्यावरती सैनिकांची म्हणजे पूर्ण काळजी घेतली जायची याच्यामध्ये दिसतं. आउटलेट सर आहे तो समुद्रामध्ये आहे. आता आपण खाली आलोय. आता आपण चाललोय ताराराणी बीचकडे. हे पर्यटक लोक मजा करताना. हा आहे ताराराणी बीच. सुंदर. हा एकदम छोटासाच एकदम छोटा बीच आहे. खरोखर सुंदर जागा आहे. म्हणजे इथे आल्यानंतर कळतं की ही जागा ताराराणीने का पसंत होती. सुंदर निसर्ग. इथून सूर्यास्त दिसतो ना. ताराराणी किल्ल्यावर वास्तव्याला असताना संध्याकाळच्या वेळी आपल्या मैत्रिणींसोबत इथे येऊन बसायच्या फेरफटका मारायच्या. त्यांचं किल्ल्यातलं हे अत्यंत आवडीचं ठिकाण. त्यांची आठवण म्हणून याला नाव दिलं राणीची वेळा. राणीची वेळा. ओके. आणि हे आहे अरबी समुद्राचं निळं पाणी. हे आता आम्हाला मिळाले एक कवडी आहे आणि 2 शंख आहेत. कवड्याची माळ घालायची ना त्यावेळी गोंधळी लोक. शिवाजी महाराज पण कवड्याची माळ घालायची ना. छान. हे जे असतं ना हे शंख जो असतं ना ह्याच्यात जे काही मांस वगैरे असतं ना त्याच्यासमोर त्यांच्या तोंडावर हे लावलेलं असं असतं. ओके. ते ह्या करून घेतो आपलं त्यांचं बाहेरचं शिट कळलं चिकटलेला चिकटलेलं असतं. सुंदर. हा आहे समुद्राचा खजिना. चोर दरवाजे होते आणि दगड लावून बंद करू पहिले. हां त्यामुळे लक्षात यायचं नाही. असं
दोन बाजू हा बीच आहे त्याचा हा मार्ग आहे आणि ते त्यावेळी दरवाजा लावला जायचा ना. चोर दरवाजा होता पूर्वी. ओके, हा चोर दरवाजा इथे दगड त्याचा लावला हिंज दगड लावून त्याची ग्रीप दिसते आपल्याला. अडकवलं जायचं. हा ग्रीप आहे. त्या ग्रीपमध्ये दगड अडकवला जायचा. म्हणजे बाहेरच्या माणसांना समजून नाही यायचं की इथे दरवाजा आहे असं. सुंदर. आता मग ताराराणी बीचकडून चाललोय आतमध्ये किल्ल्यामध्ये. हे समोर दिसते ते चून खडक आहे. शिल्लक राहिलेल्या चुन्यापासून हे खडक बनले. आता त्याची माहिती घेऊया. तर या ठिकाणी आपल्या समोर त्यावेळी बांधकामातनं शिल्लक राहिलेला जो चुन्याचा साठा होता ओके तो आता दगडाच्या रूपात आपल्याला इकडे बघायला मिळतो. ओके. आणि याच्यावरती काही बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण पण दिसतात आपल्याला. हम्म, हम्म, कदाचित दगडाच्या समोरचा मोकळा परिसर इंग्रज गोळाबारीचा सराव करण्यासाठी वापरत असतील. ओके. त्यावेळी आलेले बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण असतील. हम्म. किंवा युद्धाचं सुद्धा असू शकतं ना. पण असू शकतं. मग त्याच्याबद्दल क्लिअरिटी नाही एवढी. हां, नक्की पण त्या बंदुकीच्या गोळ्यात लागलेल्या आहेत. म्हणजे होल आहेत ते बंदुकीचेच आहेत. बंदुकीच्या गोळ्यांचेच आहे. पण ते कसे लागले ते क्लिअर नाही आहे. ओके. आता आपण चाललोय म्युझियमकडे. किल्ल्यामध्ये म्युझियम सुद्धा आहे. मिनी म्युझियम आहे ते आपण पाहूया आता किल्ल्यामधील. हे आहे ते खडक ज्याच्यावर किल्ला बांधला आहे त्याचा काही भाग जो तसाच ठेवला किल्ल्यामध्ये. हे पूर्ण मोठं खडक होतं 34 एकरचं जवळपास. त्याच्यावरती किल्ला आहे आणि हे त्याचा काही भाग आहे. म्हणजे ह्या खडकाची मजबूती तुम्हाला दिसते हे किती मजबूत आहे ते. तुम्ही किमान एकदा तरी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्या आणि इथला शिवकालीन इतिहास जाणून घ्या. खरोखरच एक वेगळी एनर्जी मिळते अशा ऐतिहासिक ठिकाणी आल्यानंतर. लाईव्ह पार्ट चॅनलवरील विजयदुर्ग किल्ल्याचे व्हिडिओसुद्धा पहा. सिंधुदुर्गामधील 2 प्रमुख किल्ले विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. अजूनही खूप किल्ले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पण 2 प्रमुख किल्ले म्हणजे जे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत ते आहेत म्हणजे सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग.